जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा पोलीस भरतीचा आपण ऑनलाईन कोर्स घेतोय. त्याचं आजचं आपलं 15वं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे वयांची सरासरी. ओके. सरासरी हा पॉईंट आपण पाहतोय आणि सरासरी हा पॉईंट पाहत असताना आपण त्याचे सहपाठ केलेत. त्याचे जे सहपाठ केलेत तर गुणांची सरासरी, टक्क्यांची सरासरी हा वेगळा पाठ केला. त्यानंतर जर पाहिलं तुम्ही तर नैसर्गिक संख्येची सरासरी हा वेगळा पाठ केला. त्यानंतर समविषम संख्येची सरासरी हा आपण वेगळा पाठ केला. तर असे सरासरी हा जवळजवळ 4 ते 5 पॉईंटमध्ये आपण काय केलं डिव्हाईड केला आणि एका पॉईंटला घेऊन आपण त्याचे PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे प्रश्न कसे विचारले जातात हे आपण या ठिकाणी पाहतोय. ओके. ठीक आहे. तर वयांची सरासरी हा टॉपिक आता आपण पाहणार आहोत. तर सरासरी हा पार्ट म्हणजे ॲव्हरेज हा पार्ट तुमच्या लक्षात आलाय बऱ्यापैकी का? आपल्याला आपण काय करतो का दिलेल्या नंबरची काय करतो आपण ॲडिशन करतो आणि किती नंबरची ॲडिशन केली त्यांनी आपण काय करतो त्याला डिव्हाइड करतो, भागतो आणि आपल्याला काय मिळतो ॲव्हरेज मिळतो म्हणजेच आपल्याला काय मिळते सरासरी मिळते. तर आता अशी जी सरासरी आहे तर वयांवर जर विचारली गेली सरासरी तर ती कशा पद्धतीने काढायची हे आताच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहोत. ओके. तर नेहमीप्रमाणे सुरुवातीला आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत आणि नंतर कन्सेप्ट पाहून हे प्रश्न पुन्हा एकदा सॉल्व्ह करणार. आता जर पाहिलं तर पहा क्वेश्चन नंबर 1 काय दिलाय 5 मुलांचे अनुक्रमे वय 5 आकडे दिलेत असेल तर त्यांची सरासरी वय किती? 5 मुलांची 5 वय दिली त्यांची सरासरी काढायची. सिंपल क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यानंतर जर सेकंड क्वेश्चन पाहिला तर राम, श्याम व जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्षे. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 आहे. तर जॉनचे वय किती असेल? म्हणजे पहा तिघांची सरासरी दिली, नंतर दोघांची दिली आणि एकाचे विचारले वय. पॅटर्न बदलला थोडासा. त्यानंतर 3 भावांच्या वयाची सरासरी 21 वर्ष आहे. सर्वात मोठा भाऊ सर्वात लहान भावापेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे व सर्वात लहान भाऊ मधल्या भावापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. तर मधल्या भावाचे वय किती? पहा म्हणजे वयांवर जरी प्रश्न असला आणि सरासरीचा असला तरी पॅटर्न कशा पद्धतीने बदलतोय लक्षात ठेवा. त्यानंतर जर पाहिलं तर ABC यांचे सरासरी वय 23 वर्ष असून A व B यांच्या वयाची सरासरी 20, B व C च्या यांच्या सरासरी 25, तर B चे वय किती असा प्रश्न विचारलाय म्हणजे B दोन्हीकडे येतोय. त्यानंतर जर पाहिलं तर 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती अशा पद्धतीने सरासरीवर प्रश्न विचारले जात आहेत. 12 मुलांची सरासरी वय 15 वर्ष असून त्यातील 8 मुलांची सरासरी वय 16 वर्ष आहे तर उरलेल्या मुलांची सरासरी वय किती थोडासा पॅटर्न बदलला पहा. त्यानंतर जर पाहिलं तर एका कार्यालयातील 40 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 30 वर्ष आहे. 20 कर्मचाऱ्यांचे सरासरी वय 40 वर्ष आहे. उरलेल्या कर्मचाऱ्यांचे सरासरी 58 असेल वय तर कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या सरासरी वय किती? आता या पद्धतीने भाग करून त्यांचा आपल्याला सरासरी दिली तर संपूर्ण सरासरी किती असेल असा आपल्याला प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 जर पाहिलं तर 5 वर्षापूर्वी रीना आणि रोहिणीचे सरासरी 25 वर्ष होते. आज रीना व रोहिणी व ज्योती यांचे सरासरी वय 35 आहे. तर 10 वर्षापूर्वी ज्योतीचे वय किती होते? म्हणजे प्रश्न जरी सरासरीवर वाटत असला आणि सिंपल वाटत असला कारण सरासरी आपल्याला जनरली एकदम सिंपल वाटते. प्रश्न पण सिंपलच आहे, उत्तर पण म्हणजे सोप्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. पण पॅटर्न कशा पद्धतीने बदलतात मला हे तुम्हाला दाखवायचं या ठिकाणी. त्यानंतर जर पाहिलं तर 9वा प्रश्न काय मुलगा आणि त्याचे वडील यांच्या आजच्या वयाची सरासरी 25 वर्ष आहे. 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 होईल तर 10 वर्षानंतर वडिलांचे वय किती होईल अशा पद्धतीने सरासरीवर प्रश्न विचारला गेलाय पहा. त्यानंतर जर पाहिलं तर एका वर्गात 39 मुलांची सरासरी वय 17 आहे. शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी वय 18 होते तर शिक्षकाचे वय किती अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारला गेला. त्यानंतर इथे जर पाहिलं तर एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 वर्ष आहे. त्यामध्ये वर्ग शिक्षकाचे वय मिळवल्यास त्या सर्वांच्या वयाची सरासरी 6 महिन्यांनी वाढते तर वर्ग शिक्षकाचे वय किती? ओके. त्यानंतर 12वा क्वेश्चन पहा एका वर्गातील 30 मुलांची सरासरी वय 8 वर्ष आहे. 10 नवीन मुलांनी प्रवेश घेतला सरासरी वय 6 महिन्यांनी वाढली म्हणजे सरासरी जे वय आहे ते 6 महिन्यांनी वाढलंय. तर नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे सरासरी वय किती? तर नवीन ज्यांनी प्रवेश घेतला त्यांचं सरासरी वय आपल्याला या ठिकाणी विचारलं गेले. आणि त्यानंतर जर पाहिलं तर 13वा प्रश्न पहा 10 माणसांच्या समूहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलून नवीन माणूस आणल्यास 10 माणसांची सरासरी वय पूर्वीपेक्षा 2 वर्षांनी वाढते तर नवीन माणसाचं वय किती? म्हणजे तो नवीन माणूस आपल्याला एक माणूस पहिल्या 10 मधून एक माणूस रिप्लेस करायचा आहे थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल. तर या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले पाहायला मिळतील. तर या पद्धतीने तुम्हाला वय आणि त्याची सरासरी म्हणजे वयांची सरासरी या टॉपिकवर विचारले गेलेले प्रश्न आहेत. म्हणजे सरळ सरळ विचारलं गेलेलं नाहीये. ओके. तर अशा आता आपण या सर्व प्रश्नांची काय करणार आहे उत्तर पाहणार आहेत आणि कशा पद्धतीने सोडवायचं ते पाहणार आहे. या ठिकाणी मी तुम्हाला कन्सेप्ट पार्ट जो पाहणार आहे आपण या टॉपिकचा तर तो चालू क्वेश्चन मध्येच आपण ती कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर करणार आहे. फक्त आपल्याला एकच लक्षात ठेवायचं जे तुम्हाला माहिती आहे सरासरी म्हणजे काय संपूर्ण बेरजेला किती जणांची आपण बेरीज केली आणि आपण भागतो आणि त्यामुळे आपल्याला सरासरी मिळते. म्हणजे सरासरीचं म्हणजे ॲव्हरेज जे सूत्र आहे सरासरी म्हणजे एकूण बेरीज भागिले आपण काय करतो संख्या. या सूत्राच्या आधारे
आपण सर्व प्रश्न या ठिकाणी काय करणार आहे, सोडवणार आहोत. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी जर पहिला प्रश्न पाहिला तर काय सांगितलंय, 5 मुलांचे अनुक्रमे वय 15, 20, 25, 35 आणि 40 असेल तर त्यांचे सरासरी वय किती, अनुक्रमे वय. ओके, ठीक आहे. आता पहा किती जण आहेत, 5 जण आहेत म्हणजे 15 अधिक 20 अधिक 25 अधिक 35 अधिक 40 आणि भागिले किती आहेत, 5, 35. ओके, आपण इथे काय करतोय, सरासरी बेसिक प्रश्न या ठिकाणी दिले. आता इथे जर पाहिलं तर 20 आहेत आणि 40 60 झाले. ह्या दोघांची जर मी बेरीज केली किंवा इथे जर पाहिलं तर ह्या दोघांची बेरीज केली तर ती 60 होईल. 60 20 आणि 40 60, 35 आणि 25 60, 60 60 120, 120 आणि 15 135. ओके, भागिले किती आहेत, 5, 5 त्रिक सॉरी 5 2 10, 5 7 35 म्हणजे सरासरी जी आली ती 27 वय. आलं लक्षात. तर 27 वर्ष ही काय झाली, अनुक्रमे त्यांची काय आली, सरासरी या पद्धतीने आलेली आहे. एकदम सिंपल क्वेश्चन होता. आता आपण जर सेकंड क्वेश्चन कडे गेलो तर पहा, राम श्याम आणि जॉन यांच्या वयाची सरासरी 16 आहे. जर ह्या तिघांच्या वयाची सरासरी 16 आहे तर पहा सरासरी, ओके, काय एकूण बेरीज, या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. एकूण आपण या ठिकाणी काय करतो, बेरीज भागिले संख्या. ओके, आता जर तुम्ही इथं पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी काय सांगितले, सरासरी ऑलरेडी दिली म्हणजे सरासरीच्या जागी आपण 16 लिहिले. किती जणांची सरासरी आहे, तिघांची, राम श्याम आणि जॉन, म्हणून आपण 3 ने भागलं. एकूण बेरीज आपल्याला माहित नाहीये म्हणजे इथं एकूण बेरीज आपण तशीच लिहिली. आता हे जे 3 आहेत इकडे येणार आहेत म्हणजे 16 गुणिले 3 बरोबर या ठिकाणी काय आली, एकूण बेरीज. पहिलं गणित आहे त्यामुळे मी या ठिकाणी लिहितोय, नंतर मात्र लिहिणार नाहीये. म्हणजे 16 त्रिक 48, एकूण बेरीज तुम्हाला या ठिकाणी किती मिळाली, 48. म्हणजे राम श्याम आणि जॉन यांच्या सरासरीला एक लक्षात ठेवा कन्सेप्ट, पुन्हा मी हे लिहिणार नाहीये. सरासरीला जर त्या संख्येने गुणलं, किती जणांची तुम्ही सरासरी काढताय तर तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा एकूण बेरीज मिळते. तिघा जणांच्या एकूण वयाची बेरीज या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. ओके, आता जर पाहिलं तर एकूण बेरीज ह्या तिघांची 48 आहे, तिघांची. आणि जर राम आणि श्याम यांची सरासरी पाहिली तर ती 14 आहे. म्हणजे याचा अर्थ सरासरी किती आहे, 14. किती जणांची सरासरी, दोघांची. सरासरी किती जणांची, दोघांची सरासरी. लक्षात, दोघांची सरासरी 14 आहे. याचा अर्थ 14 गुणिले जेव्हा मी 2 करणार आहे तेव्हा मला ह्या दोघांची एकूण बेरीज भेटणार आहे 14 2 28. आणि इथं पाहिलं तर 48. ही तिघा जणांची बेरीज आहे, हे दोघा जणांची बेरीज आहे. मग तिघांच्या बेरीजेतनं जर मी दोघांची बेरीज वजा केली म्हणजे याचा अर्थ काय झाला, 48 मधून ओके मी जर 28 वजा केले 0 आणि इथे किती आले 20, म्हणजे हे कोण आहे, राम आणि श्यामची दोघांची बेरीज आहे. आणि हे काय, राम श्याम आणि जॉनची बेरीज आहे. मग या ठिकाणी राम आणि श्याम या दोघांची बेरीज 28 आहे, तिघांची बेरीज किती आहे, 48 आहे. ओके, राहिला कोण इथं, जॉन. म्हणजे याचा अर्थ हे तिकडे जाऊन काय होणार आहे, वजा, आणि मला जॉनचं वय मिळणार आहे आणि जॉनचं वय किती आहे, 20 वर्ष. आले लक्षात. तर या पद्धतीने मला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे. समजलंय, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एक शिकलोय का सरासरीला जर संख्येने गुणलं तर आपल्याला या ठिकाणी काय मिळते, एकूण बेरीज मिळते. आणि या सूत्राच्या आधारे आता आपण प्रत्येक गणित सोडवणार आहोत. ओके, ठीक आहे. आता जर इथं पाहिलं तर पहा, 3 भावांच्या वयाची सरासरी 21. 3 भाऊ म्हणजे 3 गुणिले जेव्हा मी 21 करणार आहे तेव्हा 3 1 3 आणि 3 2 6 63. म्हणजे या 3 भावांची वयाची बेरीज जी आलेली आहे ती 63 आहे. तिघांच्या वयाची बेरीज, कारण तिघांची सरासरी 21 आहे म्हणजे तिघांची बेरीज 63 आहे. का, 21 गुणिले 3. आता जर पाहिलं तर सर्वात मोठा भाऊ हा लहान भावापेक्षा 9 वर्षांनी, सर्वात लहान भावापेक्षा 9 वर्षांनी मोठा आहे. आता इथे किती भाऊ आहेत, 3 भाऊ आहेत. ओके, भाऊ नंबर 1, 2 आणि 3 भाऊ. ओके, सर्वात लहान भाऊ, सर्वात मोठा भाऊ. तर सर्वात लहान भावाचं वय माहित नाही, त्याला आपण x म्हणलं. सर्वात मोठा भाऊ त्याचं वय किती होणार आहे, x अधिक 9. का, कारण सर्वात लहान भावापेक्षा हा 9 वर्षांनी मोठा आहे. ओके, त्यानंतर जर पाहिलं तर सर्वात लहान भाऊ हा मधल्या भावापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. जर हा 2 नंबरच्या म्हणजे मधल्या भावापेक्षा जर 3 वर्षांनी लहान असेल तर ऑब्व्हियसली हा त्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे इथं किती आले, x अधिक 3. आलं, तुम्हाला तिन्ही भावांची वय मिळाली. आता फक्त ह्या तिन्ही भावांच्या वयाची काय करायची, बेरीज. आणि बेरीज ऑलरेडी त्यांनी दिलेली 63 जी ती सुरुवातीला सांगितलं. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर उत्तर किती येणार आहे, 3x आणि 9 आणि 3 किती आले, 12 बरोबर किती आले, 63. हे 12 तिकडे जाऊन वजा होतील म्हणजे 3x बरोबर 63 वजा 12. म्हणजे इथे जर पाहिलं तर 3x बरोबर आहे, 12 गेले किती आले, 51. म्हणजे x बरोबर 51 भागिले 3, x बरोबर 3 1 3 3 7 21, x 17. म्हणजे जो
सर्वात लहान भाऊ आहे त्याचं वय किती आलं 17. आपल्याला विचारले तर मधल्या भावाचे वय किती. मधला भाऊ जो आहे त्याचं वय 1+3 म्हणजे काय येणार आहे 17+3 आणि बरोबर ते किती आहे 20 म्हणजे पर्याय क्रमांक 3. आलं लक्षात. तर या पद्धतीने मला हा प्रश्न सोडवता आलेला आहे. ओके ठीक आहे. आता जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काय सांगितलंय पहा, एबीसी यांचे सरासरी वय 23 आहे. म्हणजे किती जण आहेत 3 जण आहेत. म्हणजे पुन्हा एकदा आपण ह्या 23 ला किती गुणलं 3 ने जर गुणलं 3 त्रिक 9 आणि 3 दुनी 6. एबीसी या तिघांचे वय किती आहेत 69 वर्ष. ओके ठीक आहे. ए व बी यांच्या वयाची सरासरी 20 वर्ष आहे. आता ही जी सरासरी आहे ही ए बी आणि सी ह्या तिघांची सरासरी. आता जर इथं पाहिलं सेकंड क्वेश्चन पहा, ए व बी ची सरासरी किती आहे 20 म्हणजे किती जणांची दोघांची 20 गुणिले 2 किती आले 40. ही सरासरी कोण आहे ए अधिक बी ची सरासरी. बरोबर आहे. त्यानंतर जर पाहिलं बी आणि सी ची सरासरी किती सांगितली 25 वर्ष. ओके 25 गुणिले आता मी इथं किती करणार 2 किती उत्तर मिळालं 50. ओके ही कोण आहे बी अधिक सी. आलं लक्षात. म्हणजे आता ही जी सरासरी 50 आली ही किती आली 40 आली. आता जर मी ह्या दोघांची बेरीज केली ह्या दोघांची मी जर बेरीज केली तर ती बेरीज काय येणार आहे पहा. ह्या दोघांची आपण बेरीज केली ए अधिक बी अधिक सी बरोबर किती येणार आहे 40 अधिक 50 बरोबर आहे. म्हणजे बेरीज किती आली सॉरी 90. बेरीज किती आली 90. आता जर तुम्ही इथं पाहिलं ए अधिक बी अधिक सी ह्या तिघांची बेरीज किती दिलेली मला 69 जे मी सुरुवातीलाच काढली. ओके ए अधिक बी अधिक सी तिघांची बेरीज 69 आहे. म्हणजे इथे मी काय लिहिले 69 लिहिले आणि हा बी मी पुन्हा तसाच कंटिन्यू केला. पहा ए अधिक बी अधिक सी ह्या तिघांची बेरीज ऑलरेडी आहे माझ्याकडे आणि ती किती आहे 69 बरोबर आहे. इज इक्वल टू किती आहे 90 म्हणजे बी इज इक्वल टू 90 आणि हे 69 तिकडे जाऊन काय येणार आहे वजा म्हणजे बी बरोबर 90 म्हणून 69 गेले म्हणजे 70 म्हणजे किती आले 21. लक्षात आलं. म्हणजे जो बी आहे त्याचे वय किती आहे 21 वर्ष. पर्याय क्रमांक 4. आले लक्षात. या पॅटर्ननी मला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यापुढचा प्रश्न पहा, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 24 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:7 आहे. त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचे वय किती. सर्वात लहान कोण आहे 2. आता जर पाहिलं तर त्यांची सरासरी 3 व्यक्तींची सरासरी म्हणून काय केलं आपण 24 गुणिले 3 मला बेरीज मिळाली 4 त्रिक 12 1 हाचा आला 3 2 6 आणि 1 7. ह्या तिघांच्या वयाची बेरीज किती आहे 72. आता तिघांच्या वयाचे गुणोत्तर दिले. गुणोत्तर दिल्यामुळं या ठिकाणी कोण आलं सामायिक संख्या. सामायिक संख्या कारण गुणोत्तर त्याच्याशिवाय तयार होत नाही. मग सामायिक संख्या आपण जर x मानली तर पहिल्या भावाचं वय किती आलं 2x. दुसऱ्या भावाचं वय किती आलं 3x. ओके आणि चौथ्या भावाचं वय किती आलं 7x आणि ह्या तिघांच्या वयाची बेरीज त्यांनी किती सांगितली 72. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं 7 आणि 3 10 2 12 12x बरोबर किती आले 72. म्हणजे x बरोबर 72 भागिले 12 म्हणजेच या ठिकाणी x बरोबर 12 x किती आलं 6. जर x 6 आहे सर्वात लहान भाऊ 2x आहे म्हणजे 2 गुणिले किती आले 6 म्हणजे 6 दोन्ही किती आले 12 म्हणजे सर्वात जो लहान भाऊ आहे त्याचं वय किती आहे 12 वर्ष. पर्याय क्रमांक 3. ओके आले लक्षात. तर या पद्धतीने मला हा प्रश्न या ठिकाणी सोडवायचा होता. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता काय सांगितले पहा नेक्स्ट क्वेश्चन. 12 मुलांची सरासरी वय 15. 12 मुलांचे 15. ओके त्यातील 8 मुलांची सरासरी 16 आहे. त्यातले 8 ओके 12 मधून 8 जर मी बाहेर काढले आणि त्यांची वय सरासरी काढली ती 16 येते तर उरलेल्या मुलांची सरासरी वय किती असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला. ओके ठीक आहे. मग 12 मुलांची सरासरी वय किती आहे 15. ओके 12 मुलं सरासरी वय 15 म्हणजे यांचा जो मी गुणाकार करणार आहे 15 दुने 30 हाच्याले 3 15 1 15 आणि 15 आणि 3 18 म्हणजे 180. म्हणजे 12 मुलांचे पूर्ण वयाची बेरीज 180. ओके आता त्यातली 8 मुलं मी बाहेर काढली. त्यातली काय केली 8 मुलं आणि त्यांची जी सरासरी आली ती आली 16. ओके मग 8 मुलांची बेरीज किती आली 16 8 28 असे 128. पा म्हणजे ही आली 8 मुलांची. मुलं इथं किती आहेत 12. ओके मुलं इथं किती आहेत 12 इथं किती आहेत 8. उरलेली मुलं किती आहेत 4 मुलं उरली पाहता. ओके कारण 8 जणांची किती आली 128 सरासरी बेरीज आलेली. आता आपल्याला विचारलंय उरलेली जी मुलं आहेत 4 मुलं त्यांची सरासरी किती. ओके ठीक आहे. म्हणजे आता ह्या 180 ही पूर्ण 12 जणांची आहे. यातून मी 128 काय केले वजा केले म्हणजे मला आता या ठिकाणी जी बेरीज मिळणार आहे ती उरलेल्या 4 मुलांची बेरीज असणार आहे. ओके ठीक आहे. वयांची बेरीज इथे किती आले वजाबाकी म्हणजे इथे किती आले 2 इथे 7 7तून 2 गेले किती राहिले 5 0 म्हणजे 52. आता हा जो 52 आहे हा 4
च्या वयाची काय बेरीज आहे. जर मी त्याला 4ने भागलं, कारण मला त्यांची सरासरी काढायची, तर काय आलं 4 1 4, 4 त्रिक 12 म्हणजे 13 वर्ष. किती? 13 वर्ष. तर पर्याय क्रमांक 1 आले लक्षात. ठीक आहे. तर मी आधी 12 जणांची बेरीज काढली, नंतर 8 जणांची बेरीज काढली, 12 जणांच्या बेरीजमधनं 8 जणांची बेरीज वजा केली, राहिली 4. ओके, 4 मुलं राहिली, ती वजाबाकी आली 52, म्हणजे ही 4 जणांची बेरीज 52 असणार आहे, म्हणून 4ने मी त्याला भागलं, ते उत्तर आलं 13. ओके, ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता काय सांगितले बा, एका कार्यालयातील 40 कर्मचाऱ्यांपैकी 10 कर्मचाऱ्यांचे वय 30 वर्ष. टोटल कर्मचारी किती आहेत? 40 आहेत. त्यातल्या पहिल्या 10 जणांचे सरासरी किती आहे? 30. 30 गुणिले 10 या पहिल्या 10 जणांची बेरीज झाली टोटल. ओके, 20 कर्मचाऱ्यांचे 40. 20 कर्मचाऱ्यांचे वय किती आहे? 40. सरासरी 20. पहा, इथं कर्मचारी किती आहेत? 10. इथं कर्मचारी किती आहेत? 20. उरलेल्या कर्मचाऱ्यांचे उरले किती? आता टोटल 40 आहेत, 10 आणि 20 30 झाले, उरलेचे 10च उरले. उरलेल्या कर्मचाऱ्यांची सरासरी 58 आहे. मग 58 गुणिले 10. ओके, हे काय झाले? उरलेले कर्मचारी 10 कर्मचारी. आता ही पहिल्या 10 जणांची बेरीज, इथं पहिल्या दुसऱ्या 20 जणांची बेरीज, नंतर शेवटच्या 10 जणांची बेरीज, आणि ह्या संपूर्ण बेरजेला जेव्हा मी एकत्र करेल आणि तेव्हा जो मला आकडा या ठिकाणी मिळणार आहे, तो जो आकडा असणार आहे हा असणार आहे टोटल 40 जणांची काय असणार आहे? बेरीज असणार आहे. आलं लक्षात. आणि ह्या टोटल 40च्या बेरजेला मला काय सांगितलंय? सर्व कर्मचाऱ्यांची सरासरी वय काढा, म्हणून जी बेरीज येईल त्याला मला फक्त 40ने भागायचंय, कारण मला 40 जणांची सरासरी काढायची. इथं मी 40 जणांची बेरीज काढतो. आलं लक्षात. म्हणजे इथे किती आले? 300. ओके, इथे जर पाहिलं तर किती येणार आहे? 4 2 8 म्हणजे 800, आणि इथं पाहिले तर 580. ओके, ठीक आहे. 0 0 0 0 ठेवला. 8 या ठिकाणी 8 आले. 5 आणि 8 13, 13 आणि 3 16, 1680 भागिले किती येणार आहे? 40. ओके, 40नी का भागलं? कारण मला सरासरी काढायची आहे. 0ला 0 गेला. इथं किती आले? 4 चौक 16, 4 2 8. म्हणजे टोटल जे 40 कर्मचारी आहेत त्यांची जर सरासरी मला विचारली तर ती 42 वर्ष. आले लक्षात. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. ओके, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलंय? नेक्स्ट क्वेश्चन, 5 वर्षापूर्वी अतिशय महत्वाचा शब्द आहे. रीना आणि रोहिणी यांचे सरासरी वय 25 होते. रीना आणि रोहिणी म्हणजे किती जणी आहेत? दोघी जणी आहेत. सरासरी वय किती आहे? 25. म्हणजे 25 गुणिले 2 50. ओके, हे जे 50 आहे ही काय? 5 वर्षापूर्वीची बेरीज आहे. 5 वर्षापूर्वीची बेरीज. मग जर आत्ताची बेरीज काढायची असेल तर आत्ताची बेरीज येणार ती 60. पहा, ही कोणती आहे? 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी. ठीक आहे. आता 5 वर्षापूर्वीची बेरीज किती जणी आहेत? दोघी जणी. म्हणजे 5 वर्षांनंतर हिचे 5 वर्ष वाढणार, तिचे 5 वर्ष वाढणार. म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांची बेरीज होती 50. आता ती बेरीज होणार आहे 60. का? कारण 5 वर्ष दोघीही पुढे आल्या, म्हणजे दोघींची 5-5 वर्ष वाढणार आहे. आता जर ह्या लेटेस्ट कंडिशनला त्यांची बेरीज पाहिली तर ती 60 असणार आहे. ओके, ठीक आहे. आज रीना, रोहिणी आणि ज्योती यांची सरासरी 35. आता जर तिघींचं वय पाहिलं आता करंट सिच्युएशनला, तर तिघींच्या वयाची बेरीज इथं काय करणार आहे आपण? सरासरी 35 गुणिले मी 3 केलं. ओके, हे जे होतं हे 5 वर्षापूर्वीचं होतं, हे आताच आहे. आताची वय बेरीज आहे. ओके, ठीक आहे. आता जर पाहिलं हे पण आताच आहे 105. ओके, आता हा जो आकडा आलाय हे आताची वयाची बेरीज आहे. वयांची बेरीज. ठीक आहे. म्हणजे आता त्या दोघींच्या वयाची बेरीज 60 आहे आणि तिघींच्या वयाची बेरीज करायला गेलं तर 105 येते. बरोबर आहे. तर 10 वर्षापूर्वी ज्योतीचे वय किती? म्हणजे आता पहिली गोष्ट, ज्योतीचे आत्ताचे आपण वय काढू. आताचं वय, आताच्या ह्या दोघींच्या वयाची बेरीज म्हणजे कोण? रीना आणि रोहिणी. आताची बेरीज किती आहे? 60. आता जर त्यांच्यात अजून कोण आलं? ज्योती मिळवली. जर ज्योतीला त्यांच्यात मिळवलं तर किती होते? 105. म्हणजे ज्योतीचे वय मला या ठिकाणी काढायचंय. तर ज्योतीचे वय किती येणार आहे? 105 मधून तिघींच्या बेरजेतनं दोघींची बेरीज मी काय करतो? वजा करतो, म्हणजे 60. म्हणजे मला या ठिकाणी मिळाले 45. म्हणजे ज्योतीचे आताचे वय किती आहेत? 45. पण मला विचारले 10 वर्षापूर्वी. मग 10 वर्षापूर्वी आताच जर 45 आहे तर 10 वर्षापूर्वी ती किती असणार आहे? 35. 10 वर्षांपूर्वी 10 वर्षापूर्वी किती असणार आहे? ती 35 वर्ष. आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक काय? 3. आले लक्षात. तर या पद्धतीने मला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता? सोडवायचा होता. त्यानंतर पहा, मुलगा आणि त्यांचे वडील यांच्या आजच्या वयाची सरासरी, मुलगा आणि त्यांचे वडील यांची आजच्या वयाची सरासरी 25 आहे. म्हणजे पहा काय केलं आपण इथं? 25 गुणिले किती गेले? 2, उत्तर आलं 50.
कारण दोघांच्या वयाची सरासरी 50 आजचे. ओके, 7 वर्षानंतर मुलाचे वय 17 होईल. 7 वर्षानंतर 17 होईल म्हणजे आत्ताचं वय जर 7 वर्षानंतर 17 होईल तर मुलाचे आताचे वय किती आले? 10. ओके, का 7 वर्षानंतर 17 होईल ना, म्हणजे आताचं 10च असलं पाहिजे. मग आता दोघांची बेरीज जर दोघांची बेरीज 50 आहे तेव्हा की मुलगा जर 10 वर्षाचा आहे म्हणून वडिलांचं वय किती आलं? वडिलांचे आताचे वय, वडिलांचे आताचे वय किती असणार आहे? 50 मधनं 60 गेले 40. वडिलांचे आताचे वय 40 आहे. ओके, ठीक आहे. तर 10 वर्षानंतर वडिलांचे वय किती होईल? आता जर वडील 40 वर्षाचे होईल तर 10 वर्षानंतर वडिलांचं वय किती होईल? 50. आले लक्षात? तर पर्याय क्रमांक 3 आले लक्षात? ठीक आहे. जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता पहा काय सांगितले, एका वर्गात 39 मुलांचे सरासरी 39 मुलांचे वय किती? 17. एका शिक्षकाचे वय पहा, शिक्षकाचे वय मिळवल्यास सरासरी 18 होते तर शिक्षकाचे वय किती? ओके, ठीक आहे. आता 39 मुलांचे किती आहे? 17. शिक्षकाचं वय मिळवलं तर सरासरी 18 होते तर शिक्षकाचे वय किती? एकदम सिंपल. ओके, तर पहा आपल्याला काय करायचंय, नवीन जी सरासरी नवीन सरासरी पहा, नवीन सरासरी किती आहे? 18. ओके, आता या नवीन सरासरीमध्ये आपल्याला ऍड करायचंय काय? मुलं किती आहेत? मुलं 39 गुणिले त्याला काय करायचंय, त्यांची सरासरी कितीने वाढली? 17 पासून 18 पर्यंत येण्यासाठी सरासरी वाढ कितीने झाली? 1 वर्ष. म्हणजे इथे किती आले? 1. लक्षात घ्या. पहा, नवीन सरासरी याच्यामध्ये आपण काय केलं? मिळवलं. कोणाला? मुलांची संख्या गुणिले सरासरी वाढ आलं लक्षात? म्हणजे मुलांची संख्या गुणिले सरासरी वाढ, किती वाढ झाली मुलांमध्ये तेवढी आपण फक्त गुणाकार करून मुलांच्या जर आपण मिळवलं नवीन सरासरीमध्ये तर हे जे उत्तर मिळणार आहे हे आहे शिक्षकाचे वय. बरोबर, ठीक आहे. म्हणजे इथे किती आले? 18 अधिक 39 7 57 म्हणजे शिक्षकाचं जे वय ते किती आहे? 57. पर्याय क्रमांक 3. आता इथे तुम्ही असंही करू शकत होतात, 39 गुणिले 17 म्हणजे 39 गुणिले जर मी 17 केलं तर मला इथे जी बेरीज मिळणार आहे ती 39 मुलांच्या वयाची बेरीज मिळणार आहे. आलं लक्षात? म्हणजे आता हाच प्रश्न अजून एका पद्धतीने जर आपल्याला सोडवायचा झाला तर तुम्ही कशा पद्धतीने सोडवू शकता. पहिली किती मुलं होती? 39. त्यांचे सरासरी होते 17. ओके, 17 53 असे 3 40 15 17 त्रिक 51 51 आणि 15 किती आले? 66. ओके, म्हणजे इथं 3 663. ही 39 मुलांची सरासरी आली, सॉरी एकूण बेरीज आली. आता शिक्षकाचे वय मिळवलं, आता टोटल किती जण झाले? 40. आता त्यांची सरासरी किती झालेली आहे? 18. ही नवीन सरासरी. आता ही बेरीज जर पाहिली तर 18 चोक 72. ओके, आणि हा 0 म्हणजे 720. म्हणजे शिक्षकाचं वय मिळवल्यानंतर 720 बेरीज होती आणि तशी पाहायला गेली तर मुलांची बेरीज 653 नाही. म्हणजे जर ह्या दोघांची मी 720 मधून जर मी 653 वजा केले तर इथे किती आले? 1. ओके, इथे किती आले? 10. 10तून 3 गेले 7. इथं 1 राहिले बघ, इथून हातचा घेतला मी, इथं 6 राहिले, इथं 11 झाले, 11तनं 6 गेल्यावर किती राहिले? 5. तुम्हाला उत्तर मिळालं. म्हणजे हे जे आहे हे शिक्षकाचं वय. लक्षात आलं? ही 17 मुलांची बेरीज झाली आणि शिक्षकाचं वय मिळवल्यावर त्या टोटल जी सरासरी म्हणजे ही 40 जण झाले. आता हे 40 जणांची बेरीज आहे. 40 जणांच्या बेरीजनं 39 जणांची बेरीज जर मी वजा केली तर नवीन जो ऍड झालाय मला त्याचे वय या ठिकाणी काय झालेलं आहे? मिळालेलं आहे आणि ते किती आलं? 57. त्यानंतर तिच्या पुढचा प्रश्न पहा, एका वर्गातील 41 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 13.5 आहे. ओके, आता हे पॉईंट मधलं गणित होतं म्हणून तोच प्रश्न, फक्त म्हणजे पॅटर्न तोच आहे पण आकडे जरा वेगळे आहेत आणि पॉईंट मध्ये असल्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी घेतला आपण. पाहता 41 विद्यार्थ्यांची वयाची सरासरी किती आहे? 13.5. त्यामध्ये शिक्षकाची वय मिळवल्यास त्या सर्वांची सरासरी 6 महिन्यांनी काय झाली? वाढते. 6 महिन्यांनी सरासरी वाढली तर शिक्षकाचे वय किती? आता आपण आताची फॉर्म्युला पाहिला, शिक्षकाचे वय बरोबर ओके नवीन सरासरी
सरासरी अधिक मुलांची संख्या गुणिले सरासरी वाढ किंवा वाढ आपण म्हणू शकतो, सरासरी कितीने वाढ झाली. ओके ठीक आहे. आता पहा नवीन सरासरी किती आहे. नवीन सरासरी आता ऑलरेडी इथं किती आहे 13.5. 6 महिन्यांनी वाढली म्हणजे सरासरी किती झाली 14. ओके कारण तुम्ही म्हणाल सर इथं 13.5 आणि इथं 6 महिने, इथं जर पाहिलं तर 13.5 वर्ष म्हणजे 13 वर्ष 6 महिने. आलं लक्षात. 13.5 वर्ष म्हणजे 13 वर्ष 6 महिने. 6 महिन्यांनी वाढली म्हणजे टोटल 14 वर्ष कंप्लीट झाली. आता ही आली नवीन सरासरी अधिक मुलांची संख्या किती 41 गुणिले सरासरी वाढ पॉईंट कितीने झाली 0.5 वाढ झाली. आलं लक्षात. ठीक आहे म्हणजे इथं किती आली 14. आता जी वाढ आहे अधिक इथं किती आले 5 1 5 5 चोक 20.5. आलं लक्षात. एका नंतर पॉईंट दिलं म्हणजे आता जर इथं मी मिळवली 20 मध्ये 14 34 बेरीज किती आली 34.5. 34.5 म्हणजे 34 वर्ष 6 महिने. ओके 34 वर्ष 6 महिने पर्याय क्रमांक 2. ओके तर शिक्षकाचे वय आपण जर पाहिलं तर नवीन सरासरी गुणिले मुलांची संख्या गुणिले सरासरी वाढ या पद्धतीने तुम्ही काढू शकता. आता मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्ही करू शकता. दुसरी आपण मेथड पाहिली का 41 गुणिले 13.5 करा. ओके म्हणजे काय होणार आहे 41 गुणिले 13.5 इथं तुम्हाला काहीतरी उत्तर मिळेल. आता शिक्षकाचं वय मिळवल्यानंतर किती जण झाले ते 42. आता जी सरासरी ती 14 आहे. इथे तुम्हाला काहीतरी उत्तर मिळेल आणि या दोघांची काय करा वजाबाकी करा. तुम्हाला शिक्षकाचं वय या ठिकाणी उत्तर सहज मिळणार आहे. म्हणजे आधीची संख्या गुणिले सरासरी नवीन संख्या गुणिले सरासरी आणि यांच्या बेरजेची फक्त वजाबाकी करायची तुम्हाला शिक्षकाचं वय मिळेल. नसेल तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा तरी तुम्हाला शिक्षकाचं वय मिळणार आहे. आले लक्षात. ठीक आहे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलं पहा एका वर्गांची सरासरी 30 मुलं 8 वर्ष म्हणजे किती आले 8 3 24 240 म्हणजे हे 30 मुलांची काय झाली एकूण बेरीज झाली. ओके ठीक आहे. 10 नवीन मुलांनी प्रवेश घेतला सरासरी वय 6 महिन्यांनी वाढली. आता पहा 10 नवीन मुलं म्हणजे आता नवीन मुलं किती आले 40. आता सरासरी 6 महिन्यांनी वाढली म्हणजे इथं आपण 8.5 लिहूया. ओके 0.5 ने वाढ झाली. आता आपली सरासरी किती येणार आहे पहिल्यांदा शून्य ठेवून घेतला 5 चोक किती आले 20 हाचे आले 2 8 चोक 32 32 आणि 2 34 8 त्रिक 24 8 चोक 32 32 आणि 2 34. आलं लक्षात. आणि इथं काय घेतला आपण एक पॉईंट घेतला. ओके कारण एका नंतर पॉईंट आहे. आता इथे जर पाहिलं तर आधी बेरीज किती होती 240. आता बेरीज टोटल किती झाली 340 म्हणजे जर मी 340 मधून 240 मी वजा केले तर उत्तर आलं 100. म्हणजे जी नवीन 10 मुलं आली त्यांची बेरीज आहे 100. कारण आधीची बेरीज 240 होती नंतर 340 झाली याचा अर्थ 100 ही नवीन बेरीज त्याच्यामध्ये ऍड झालेली आहे. आणि मला फक्त ह्या 10 जणांची बेरीज जर 100 असेल जर मी त्याला 10 ने भागलं तर उत्तर किती मिळणार आहे 10 आणि हेच माझं काय फायनल उत्तर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक काय 4. आले लक्षात. तर या पद्धतीने मला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता. ओके ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर 13वा क्वेश्चन थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला गेला. काय क्वेश्चन आहे पहा 10 माणसांच्या समूहातील 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलला. ओके 10 माणसं होती त्यामध्ये त्यांची बेरीज किती होती आपल्याला माहित नाहीये पण 25 वर्षे वयाचा एक माणूस बदलला. नवीन जो माणूस आला नवीन माणूस आणल्यास 10 माणसांची सरासरी वय पूर्वीपेक्षा 2 वर्षांनी वाढले. पहा म्हणजे आधी जी सरासरी होती त्याच्यात 2 वर्षांनी काय झाली वाढ झाली सर्वांचं. ओके ठीक आहे. तर नवीन माणसांचे वय किती म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर सरासरी वाढ किती झाली 10 गुणिले 2 20 वर्षे सगळ्यांची वाढली. म्हणजे एकूण बेरीजीत वाढ झाली ती 20. आधीची बेरीज किती होती माहित नाही पण नवीन बेरीज जी काय आहे तर नवीन बेरजेमध्ये आधीच्या बेरजेपेक्षा 20 ने जास्त वाढ असणार आहे कारण सरासरी 2 वर्षांनी वाढ झाली. म्हणजे सरासरी वाढ 2 आहे आणि एकूण 10 जण आहेत म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 2-2 जाणार म्हणून सरासरी वाढली म्हणजे ते प्रत्येकाच्या वाट्याला. तर एकूण 10 जणांची 10 गुणिले 2 केला आपण आलं 20 म्हणजे 20 वर्ष वाढली आधीच्या बेरजेमध्ये. ओके म्हणजे जो नवीन माणूस आलाय त्यांनी 25 स्वतःची तर कंप्लीट केली 25 त्याची त्यांनी जागा भरली 25 वर्ष त्याची त्यांनी घेतलीच प्लस अजून 20 त्यांनी एक्स्ट्रा दिली. लक्षात. आणि म्हणून पूर्ण सरासरी म्हणजे 25 ला 25 गेले डन. ओके म्हणजे हा 25 वर्षाचा म्हणजे 10 जण बसले होते त्यांची काहीतरी सरासरी आली त्यातला एक 25चा उठवला बाजूला ठेवला. आता तिथे राहिले 9 जण. बरं एक नवीन माणसाला त्याच्यात बसायला सांगितलं. ओके ठीक आहे. आता जर सरासरी पाहिली तर 2 वर्षांनी वाढली होती. ओके म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 2-2 एक्स्ट्रा आले म्हणजे टोटल किती आले 20 एक्स्ट्रा आले. म्हणजे त्यांनी काय केलं जो उठवला त्याची पूर्ण जागा तर भरली वरतून 20 एक्स्ट्रा दिले म्हणजे टोटल त्यांनी
त्याची पूर्ण जागा भरली 25 आणि वरतून एक्स्ट्रा 20 दिले, म्हणजेच या ठिकाणी त्याचं वय किती आलं 45. म्हणजे त्याचं वय जे असणार आहे ते किती असणार आहे 45. तर थोडासा लॉजिकली हा प्रश्न मी या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. मला वाटतं तो तुम्हाला समजलेला असावा. ओके, ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता, सोडवायचा होता. तर वयांची सरासरी यावर आपण साधारण जवळजवळ 13 क्वेश्चन पाहिले, म्हणजे जवळजवळ सर्व टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी या लेक्चरमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. वयांच्या सरासरी या टॉपिकवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, मला वाटतं हे तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात आलेलं असावं. अशाच पद्धतीने अजून काही प्रश्नांची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला हा टॉपिक एकदम व्यवस्थितरित्या समजेल. ओके, ठीक आहे. आणि काही नवीन गोष्टी समजल्या असेल तर त्या पॉईंट आउट करून घ्या, नोट्स काढा आणि चांगला अभ्यास करा. ओके, ठीक आहे.